काल तर क्लाससाठी मुलांना घरी बोलवलेलं, पण आजसुद्धा घरीच बोलवलं आणि आता वेळ आहे म्हणून लगेच पूजा पण करून घेतली आणि ना क्लास झाला. पण थोडं शूट केलं होतं, पण मला माहीत नाही कसं काय ना ते गॅलरीमधून सगळे व्हिडिओ डिलीट करताना निघून गेलं. आणि आता ना क्लास झाल्यानंतर पहा, आता मुलं तर गेली, पण आमची राधाबाई आलेली आहे आणि मुलं ना नवीन नवीनच काय ना काय शिकतच असतात. तसं हिचं पण काही ना काही नवीन नवीन चालू आहे. तिच्याबरोबर छान वेळ घालवला खूप वेळ आणि त्याच्यानंतर आता मी आले किचनमध्ये, कारण ना आता काम तर करायलाच हवं. 2-3 दिवस झाले माझे ना जॉईंट्स खूप दुखत आहेत, तर मला त्यामुळे भीती वाटते. कारण सध्या ना मुंबईमध्ये चिकनगुन्याची खूप साथ चालली आहे. तर आता मला काय बनवायचं होतं, तर मला मिळाले सोयाबीन. म्हटलं चला दर्शनला विचारूया, कारण ना सोयाबीन त्याने आणलेले आहेत. जिमून आल्यानंतर काहीतरी करून खावं म्हणून तो आणून ठेवतो. तर आता मी एकीकडे ना आता सोयाबीन शिजायला ठेवले, एकीकडे भात ठेवला आहे कुकरमध्ये आणि दुसरीकडे म्हटलं आता वेळ पण आहे, तर चला एक ॲपल कट करूया आणि खाऊया. तर अशा प्रकारे ॲपल कट केला की याच्यामधल्या बिया जराही मध्ये येत नाही आणि इझिली आपण तो कट करू शकतो. काढून वगैरे बिया खाण्याची काहीच गरज पडत नाही. आणि याच्या मधोमधला जो भाग होता, म्हणजे त्यावेळेला ना चपात्या करून घेतल्या. आणि हो, चष्मा घातला यासाठी आहे कारण मी ना लाईव्ह आली होती आज आणि बराच वेळ लाईव्हमध्ये छान सगळ्यांनी जॉईन केलेलं. खूप मस्त वाटलं मला. आणि हे पहा, आता सोयाबीनचा रस्सा झालेला आहे. तर थपथपीत थोडाच बनवला, जास्त अगदी केला नाही. तर चला आता हे ना मस्त जेवायचं आहे. त्याच्या आधी ना सगळं किचनमध्ये काय ना काय करताना आपलं पडतं, म्हणून सगळं स्वच्छ करून घेतलं. मी इथे दूध थोडंसं तापवून घेते, कारण 2 दिवस झाले ना पॅकेट आणून ठेवलेलं आहे. तर ते चांगलं आहे का नाही हे पण पाहायला हवं. तर ते होईपर्यंत आता मी इथे फटाफट आली. बाहेरचे सुकलेले सगळे कपडे काढले, कारण कडकडीत ऊन आहे म्हणून कपडे ना मस्त सुकत आहेत. आणि आता पहा, एक गेले की एक आमच्याकडे बच्चा पार्टी आहेच. तर आता ना तिच्याबरोबर बसून मस्त घडी केले आणि आता जेवायला बसत आहोत. तर सोयाबीनची भाजी मस्तच झालेली, फक्त त्याच्यावर ना बुरबुरायला कोथिंबीरच नव्हती. तर ठीक आहे, तर आता आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर मला पण निघायचं आहे क्लासला आणि दर्शन पण चाललं आहे बाहेर. बाय.